जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द MCQ कॉर्नर या यूट्यूब चॅनलला. जसे की मित्रांनो, मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सी प्रोग्रामिंग ही मराठीमध्ये शिकवत आहे. तसंच आपला पुढचा पार्ट आज घेऊन आलेलो आहे. जसं की आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं, कीवर्ड्स बघितले, कीवर्ड्समध्ये सॉरी मित्रांनो, टोकन्स बघितले, टोकन्समध्ये कीवर्ड्स बघितले आणि आपण त्यात वेगवेगळे बघितले, ऑपरेटर बघितले, ते ऑपरेटर बघितले, इंटिजर वगैरे बघितलं. तर आपण आता नंतरचा टाईप बघणार आहे, म्हणजे की बा आपल्याला सी प्रोग्रामिंग मध्ये पुढचा पार्ट जो आहे तो बघणार आहे. तर पुढचा पार्ट आहे मित्रांनो आपला डाटा टाईप. तर मित्रांनो, डाटा टाईप म्हणजे काय? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे डाटा म्हणजे काय? तर मित्रांनो, डाटा म्हणजे आपण कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह केलेली किंवा कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेली एक गोष्ट, जी आपण कम्प्युटरला प्रोसेस करण्यासाठी दिलेली गोष्ट म्हणजे डाटा. आणि डाटा हा आपण टेक्स्ट मध्ये असू शकतो, जसं की मी ए लिहिलं हा डाटा असू शकतो, बी लिहिला हा डाटा असू शकतो, तुम्ही तुमचे फोटो काढले तो एक डाटा असू शकतो, मी आता माझा आपला व्हिडिओ शूट करतोय हा एक डाटा आहे. तर मित्रांनो, हा वेगवेगळे टाईपचे डाटा आहे. तर मित्रांनो, डाटा टाईप हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आपण कोणतीही लँग्वेज शिकत असो, जसं की C++ शिकत असो, यात पण आपल्याला डाटा टाईप येणार आहे. डाटा टाईप मध्ये काय काय असतं ते आपण समोर बघणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, डाटा टाईप म्हणजे काय? तर मी सर्वात पहिले डाटा म्हणजे तुम्हाला सांगितलं मित्रांनो, डाटा म्हणजे किंवा आपण एक कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा एखाद्या लॅपटॉप मध्ये किंवा एखाद्या कोणतीही गोष्ट सेव्ह केलेली किंवा कम्प्युटर ज्या गोष्टीवर प्रोसेस करतोय, काम करतोय, ती गोष्ट म्हणजे एक डाटा असतो. आणि डाटा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, जसं की व्हिडिओ. आता मी हा व्हिडिओ शूट करतो हा एक डाटा झाला. एक टेक्स्ट फॉर्म, आपण एखादा मेसेज टाईप करतोय आणि तो पाठवतोय तो एक डाटा झाला. किंवा ए लिहिलं मी हा एक डाटा झाला. आपण ज्या गोष्टी सेव्ह करतो किंवा पुढे पाठवतो किंवा कंपाईल करतो, प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला डाटा टाईप हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे वळूया आपण डाटा टाईप कडे. आता डाटा टाईप म्हणजे काय मित्रांनो? आता मी ए लिहिलं हा, किंवा सॉरी मित्रांनो, टू लिहिलं आणि हे एक टू लिहिलं. तर मित्रांनो, टू हे दोन फॉर्म मध्ये झालं, एक व्हेरिएबल फॉर्म मध्ये आणि एक इंटिजर फॉर्म मध्ये. तर हे व्हेरिएबल फॉर्म मध्ये आणि अंकामध्ये. तर मित्रांनो, हे वेगवेगळे टाईप, हे दोन टाईप. तर हे म्हणजे डाटा टाईप. आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये फक्त टेक्स्ट फॉर्म मध्ये, जसं की टू हा पण टेक्स्ट फॉर्म मध्ये आहे आणि हा वाला टू पण टेक्स्ट फॉर्म मध्ये, तसं आपल्याला डाटा टाईप हा बघायचा आहे. हा डाटा टाईप हा कशा प्रकारचा असतो? सी प्रोग्रामिंग मध्ये टेक्स्ट फॉर्मचा. तर डाटा टाईपचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा डाटा टाईप कसा कसा आहे हे आपण आता पुढे बघणार आहोत मित्रांनो. डाटा टाईप हा बेसिकली मेमरी स्टोअर करण्यासाठी यूज होतो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डाटा म्हणजे काय. आणि मित्रांनो, आपल्याला टेक्स्ट फॉर्म मध्ये हा डाटा असतो, जसं की मी टू लिहिलं, टू हे दोन्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे झाले. हा टेक्स्ट फॉर्म मध्ये झाला, आपल्याला सी मध्ये टेक्स्ट फॉर्म मध्ये डाटा असतो मित्रांनो. तर डाटा हा 3 प्रकारचे कॅरेक्टर आहे, डाटाचे 3 टाइप्स आहे. फर्स्ट आहे आपला प्रायमरी. कुठे कुठे 2 टाइप सांगितलेले, कुठे कुठे 3 टाइप सांगितले. तर आपण बेसिकली 3 टाइप्स बघूया आज. आपण प्रायमरी बघूया, प्रायमरी डाटा टाइप बघूया. दुसरा आहे मित्रांनो प्रायमरी आहे, दुसरा डाटा टाइप आहे डिराइव्ह डाटा टाइप, आणि तिसरा आहे युजर डिफाइंड डाटा टाइप. दुसरा आहे डिराइव्ह डाटा टाइप, तिसरा आहे युजर डिफाइंड डाटा टाइप. पुढे वळूया. आपला आज आपण प्रायमरी डाटा टाइप म्हणजे काय बघणार आहोत. प्रायमरी डाटा टाइप, तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रायमरी डाटा टाइप मध्ये काय काय असतं, जसं की कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट, डबल आणि व्हाईड असतं. व्हाईड हे कुठे कुठे यूज होतं, कुठे कुठे प्रायमरी डाटा टाइप मध्ये यूज होतं. बेसिकली हे यूज होत नाही, पण काही प्रोग्राम मध्ये प्रायमरी मध्ये यूज होतं. तर मित्रांनो, प्रायमरी मध्ये आपण बघूया कीवर्ड कोणकोणते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, डाटा टाइप हा कशासाठी यूज होतो.
कोणत्याही प्रोग्राम मध्ये डाटा टाइप हा कशासाठी यूज होतो? तर मित्रांनो मी सांगितलं तसं की व्हेरिएबलला डिक्लेअर करण्यासाठी आणि व्हेरिएबलला डिक्लेअर करण्यासाठी आणि दुसरं रिटर्न फंक्शन एखादा फंक्शन आहे त्याचा रिटर्न टाइप करण्यासाठी फंक्शनचा रिटर्न टाइप करण्यासाठी. आता मेन गोष्ट म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय मित्रांनो? तर व्हेरिएबल ही एक अशी गोष्ट आहे, एक स्टोरेज बॉक्स आहे. आपण एखादा बॉक्स घेतला किंवा आपण काहीतरी ऑर्डर केलं, एखादी गोष्ट ऑर्डर केली, जसं की फ्लिपकार्टहून काहीतरी ऑर्डर केलं किंवा कोणत्याही एखाद्या वेबसाईटहून वगैरे ऑर्डर केलं, तर मित्रांनो काय असतं व्हेरिएबल एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये आपण जसं की मी a=3 लिहिलं, तर मित्रांनो 3 हा एक हे झाला, तर 3 हा एक स्टोअर केलेला डाटा झाला आणि a हे हा व्हेरिएबल झाला. आणि त्याच्या पुढे आपण लिहिलं int a=3. तर मित्रांनो int झाला आपला डाटा टाइप, की बा हा डाटा कोणत्या टाइपचा आहे हे दर्शवत आहे. परत आपण व्हेरिएबल a हा व्हेरिएबल झाला आणि 5 हा डाटा झाला. आपण व्हेरिएबलचा डाटा चेंज करू शकतो मित्रांनो, व्हेरिएबलचा डाटा चेंज करू शकतो, पण आपण जो व्हेरिएबल लिहिलेला आहे त्याचा डाटा चेंज करू शकतो. म्हणजे जो डाटा आपला म्हणजे डाटा स्टोरेज व्हेरिएबल म्हणजे काय झालं मित्रांनो, एक डाटा स्टोरेज जो आपण जसं की एखादा बॉक्स आहे, बॉक्स मध्ये आपण लिमिटेड डाटा सेव्ह करू शकतो त्या बॉक्स मध्ये, आणि त्या बॉक्सची व्हॅल्यू चेंज करू शकतो कोणत्याही वेळेला. तर पुढे बघूया मित्रांनो आपला प्रायमरी डाटा टाइप मध्ये मित्रांनो चार मेन टाइप्स असतात. म्हणजे कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट, डबल आणि वाईड आपण कधी कधी यूज करतो. तर मित्रांनो आपण चारही टाइपचे हे बघूया, स्टोरेज साइज आणि एक्झाम्पल बघूया. तर मित्रांनो सर्वात पहिला आपला पहिला टाइप आहे कॅरेक्टर, दुसरा आहे इंटिजर, तिसरा आहे फ्लोट आणि चौथा आहे डबल आणि पाचवा आहे वाईड हा आपण मी पहिले पण सांगितलं, वाईड हा कधी कधी यूज होतो. आणि व्हेरिएबल परत एकदा सांगतो मित्रांनो, व्हेरिएबल म्हणजे एक स्टोरेज बॉक्स. पुढे बोलूया कीवर्ड. आता मी तुम्हाला एक म्हणजे किंवा स्टोरेज ह्या आपण जे यूज करतो, जसं की मी सांगितलं व्हेरिएबल हा एक स्टोरेज बॉक्स आहे, तसं कीवर्ड आपण कोणताही वापरतो डाटा टाइप किंवा आपण कोणता हे यूज करतोय, तर कोणता कीवर्ड वापरतो त्याच्यासाठी, त्याच्यानंतर स्टोरेज साइज, त्याची साइज काय असणार आणि एक्झाम्पल. तर मित्रांनो कीवर्ड काय असतो, कॅरेक्टरचा CHAR, इंटिजरचा INT असतो, फ्लोटच यूज करतो आपण आणि डबलच यूज करतो आणि वाईडची व्हॅल्यू 0 असते. कुठेही स्टोरेज साइज वाईडचं 0च असतं मित्रांनो. कॅरेक्टरची स्टोरेज साइज 1 बाइट आणि कॅरेक्टरचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की आपण 1 लिहिलं किंवा a लिहिलं किंवा कर्ली ब्रॅकेट दिला, हे सगळे कॅरेक्टरचे एक्झाम्पल झाले. दुसरं आहे इंटिजर 2 बाइट. इंटिजर मध्ये आपले मेन 1 2 3 आणि तिसरं आहे मित्रांनो आपलं फ्लोट 4 बाइट. फ्लोट मध्ये मित्रांनो आपली डेसिमल व्हॅल्यू येते, जसं की फ्रॅक्शन व्हॅल्यू येते 2 पॉइंट व्हॅल्यू 21.4 2.3 22.3 अशा व्हॅल्यू येतात. आणि जर कधी याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू झाली ती डबल मध्ये येते. डबलची स्टोरेज साइज असते 8 बाइट, जसं की आपण घेतलं 21.44 2.33 अशा व्हॅल्यू. जर ज्या मोठ्या व्हॅल्यू असतात, जसं की आपण घेतलं 21.466 अशा व्हॅल्यू ह्या डबल मध्ये येतात. आणि याचं वाईडची स्टोरेज साइज मी पहिले सांगितलं 0 बाइट असतं आणि याचं कोणतंच एक्झाम्पल नाही मित्रांनो, तो खाली असतो, मेनली तो खाली असतो. जसं की आपण बघूया कॅरेक्टरचं मी कीवर्ड सांगितलं तुम्हाला CHAR हे काय डाटा टाइप आहे. जसं की मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला व्हेरिएबल मध्ये,
एक व्हेरिएबल म्हणजे काय हे एक्झाम्पल दिलं होतं, जसं की a इज इक्वल टू 3. तर आपण काय लिहिलं, आपण जर असं लिहिलं int किंवा CHAR लिहिलं, a लिहिलं, तर CHAR हा काय झाला, एक कॅरेक्टर झाला, डाटा टाइप झाला, किंवा हा दर्शवतोय आपण कॅरेक्टर काय नोट केलं a. आणि इंटिजर म्हणजे किंवा आपण काय यूज करतोय, कोणता डाटा टाइप यूज करतोय, तर हा डाटा टाइप आहे इंटिजर. a हा झाला स्टोरेज व्हेरिएबल आणि 3 हा झाला स्टोरेज आपण जे डाटा सेव्ह केलेला आहे तो डाटा. 3 हा डाटा, a हा व्हेरिएबल आणि int हा आपला डाटा टाइप. तर मित्रांनो पुढे वळूया. इंटिजर मध्ये आपण कॅरेक्टर मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पण परफॉर्म करू शकतो मित्रांनो. आणि जसं की आपण कॅरेक्टर मध्ये प्लस मायनस हे पण परफॉर्म करू शकतो. पुढे वळूया इंटिजर मध्ये आपण आपले जे व्हॅल्यू नंबर्स, सर्व नंबर्स इंटिजर मध्ये येतात. सर्व म्हणजे विदाउट डेसिमल नंबर, विदाउट फ्रॅक्शनल नंबर, हे आपण कशात घेतो, इंटिजर मध्ये घेतो मित्रांनो. इंटिजरचा डाटा कीवर्ड काय, INT. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कोणत्याही प्रोग्राम मध्ये आपल्याला डाटा टाइप ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण थोडा जरी डाटा टाइप चुकला किंवा कोणतीही गोष्ट चुकली तरी आपला एरर येतो. तर मित्रांनो इंटिजर मध्ये आपण जसं की एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, 1 2 3 -2 -4 हे सर्व एक्झाम्पल आहे. तर आपण इंटिजर मध्ये पण सबट्रॅक्शन, ऍडिशन हे सर्व करू शकतो. डिव्हिजन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन आपण सबट्रॅक्शन मध्ये परफॉर्म करू शकतो मित्रांनो. पुढचा आपला फ्लोटिंग पॉइंट, फ्लोट. याला आपण फ्लोटिंग पॉइंट म्हणतो मित्रांनो. याच्यासाठी आपण फ्लोट यूज करतो. त्याच्यानंतर आपण डेसिमल नंबर, मी काय सांगितलं तुम्हाला, याची स्टोरेज आहे 4 बाइट आणि फ्लोट मध्ये आपण फक्त डेसिमल नंबर यूज करतो. 21/4, 2.3, 2.3 असे सगळे जे नंबर असतात ते आपण फ्लोट मध्ये यूज करतो मित्रांनो. आणि डबल मध्ये आपण डेसिमल नंबरच यूज करतो, बट ज्यांची संख्या मोठी असते, जसं की याची मी सांगितलं तुम्हाला 21.4, याची 21.416. जशी की जी संख्या जशी जास्त मोठी असली तर आपण डबल मध्ये घेतो. आणि डबलची साईज काय मित्रांनो, 8 बाइट. आणि डबल मध्ये पण आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन हे करू शकतो. हे सर्व कॅरेक्टर मध्ये पण करू शकतो, इंटिजर मध्ये पण करू शकतो, फ्लोट मध्ये पण करू शकतो, डबल मध्ये पण करू शकतो. व्हाईड मध्ये आपण टाइप असतात किंवा फंक्शन, आणि याची 0, याचं स्टोरेज साईज काय मित्रांनो, 0 आहे. तर मित्रांनो आज आपण प्रायमरी डाटा टाइप बघितला. प्रायमरी डाटा टाइप परत एकदा मी पहिल्यापासून सांगतो. प्रायमरी डाटा टाइप मध्ये कसं असतं की प्रायमरी डाटा टाइप म्हणजे की जे प्रायमरी डाटा टाइप मध्ये किती आहे, मेनली 4 आणि व्हाईड हा 5वा. व्हाईड हा एक्सेप्ट यूज होतो किंवा कधी कधी यूज होतो. तर 4 कोणते, कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोटिंग पॉइंट आणि डबल. तर मित्रांनो कॅरेक्टरची साईज 1 बाइट. कॅरेक्टरचे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, 1a कर्ली ब्रॅकेट. आपण ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. इंटिजर मध्ये तुम्हाला माहिती फक्त नंबर यूज होता. फ्लोट मध्ये आपले डेसिमल नंबर यूज होता. डबल मध्ये पण डेसिमल नंबर यूज होता. तर मित्रांनो, आणि ही साईज एवढी महत्त्वाची नाहीये. आपण प्रोग्राम मध्ये बघूया की आपण कॅरेक्टर कसं यूज करायचं, इंटिजर कशी यूज करायचे, फ्लोट कशी यूज करायचे आणि डबलचा कसा यूज करायचा, हे सगळं आपण प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिकल करून दाखवतो. त्यामध्ये बघूया की कोणतीही गोष्ट कशी यूज होती. आणि तुम्हाला व्हेरिएबल सांगितलं. व्हेरिएबल हा एक स्टोरेज आहे, एक स्टोरेज बॉक्स आहे ज्यात आपण डाटा सेव्ह करू शकतो, लिमिटेड डाटा सेव्ह करू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं a=3 घेतला, त्या a ला a=5 पण करू शकतो, डाटा चेंज करू शकतो मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शेअर करायला नक्की शेअर करा. जय शिवराय मित्रांनो. वरचं